मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. 2 वर्ष मन लावून प्रामाणिकपणे अभ्यास केलाय आणि प्रचंड कष्ट घेऊन चांगले पर्सेंटाइल मिळवलेत. अशा मुलांच्या मनात आता नक्की एक प्रश्न येत असेल, की सीईटी सेल कडून चुका झाल्यात, पण आमची यात काय चूक आहे? का री एक्झामचं नाव बरेच जण काढतायत? काय गरज आहे री एक्झाम घ्यायची? ओके. ग्लिच झालेला असेल, सीईटी सेल कडून चुका झालेल्या असतील, मग त्यासाठी री एक्झाम तर घ्यायची काही जण मागणी करतायत. ती काय गरज आहे? मुलं काही घाबरलेत. मला प्रश्न विचारतात, की "सर खरोखर परत री एक्झाम होईल का? आमचे मार्क्स पुन्हा चेंज होतील का?" तर मी तुम्हाला सांगतो, बऱ्याचशा घटना घडल्यात. आता बरेच जण सीईटी सेलच्या ऑफिसमध्ये सुद्धा जाऊन आलेले आहेत. शेकडो लोक जाऊन आलेत, की ज्यांना असं वाटतंय, की आपले पर्सेंटाइल नक्की थोडे जास्त असायला हवे होते. मग अशा वेळेस क्लिअरली त्यांच्याकडे फिक्स उत्तर 100% आहे. कोणतं? की हे सगळं कॉम्प्युटर जनरेटेड आहे. सॉफ्टवेअर ते कोणतरी यूज करत असणार आहेत. ऑब्व्हियसली कुठलीतरी एक कंपनी आहे ज्याच्याकडे दिलेलं असणार आहे त्यांनी कॉन्ट्रॅक्ट म्हणूया आपण आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये चुका होणं शक्य नाही. पण मी तुम्हाला एक 2-3 वर्षापूर्वीचा 4 वर्षापूर्वीचा एक किस्सा सांगतो. हे ऑनलाईन हे एक्झाम घ्यायला सुरुवात केली ते वर्ष. पहिल्यांदा पी-सी-बी ची एक्झाम झाली. ओके. त्याच्यानंतर पी-सी-एम ची एक्झाम झाली आणि हाईट सांगू का? तिसरा स्लॉट होता तो पी-सी-एम-बी साठी होता. झालं काय मग? मला सांगा तुमचे दोन्ही ग्रुप आहेत. ओके. मग तुम्ही कोणती एक्झाम देणार? पी-सी-एम-बी. मला सांगा दोन्ही ग्रुप ठेवणारी मुलं असतात तर किती? अशी मुलं असतात, की जे त्यांना माहितीच आहे पुढे काय करायचं म्हणून दोन्ही ग्रुप ठेवलेत. तर त्या वर्षी झालं काय ते मी फळ्यावर लिहितोय लक्ष द्या. पहिल्यांदा पी-सी-एम ग्रुप. ऑब्व्हियसली पी-सी-एम ग्रुपला कॉम्पिटिशन खूप असते. जेईई देणारे 99% मुलं हे सीईटी देतातच आणि त्याच्यामुळे कॉम्पिटिशन वाढते. मग साधारण माझ्या क्लासमध्ये एक स्टुडंट होता 160 प्लस मार्क होते आणि क्लोज टू त्याचं पर्सेंटाइल 99च होतं. थोडंसं जास्त. आज जर 160 असेल तर 99.78 सुद्धा मिळतील. पण त्यावेळेस 99 मिळाले. ओके. काही हरकत नाही. आता मध्ये एक्झाम कुठली झाली? पी-सी-बीची. हे जाऊ दे. मेन गंमत बघा त्याच्यानंतर पी-सी-एम-बीचा स्लॉट होता. ओके. आणि त्यामध्ये माझ्या क्लासमध्ये एक भोसले आडनावाचा स्टुडंट होता. त्याला साधारण 113 मार्क होते आणि पर्सेंटाइल 99. हा काय प्रकार आहे? ऑब्व्हियसली पी-सी-एम-बीला मुलंच कमी असतात आणि त्यात या स्कोरला एवढे पर्सेंटाइल मिळाले. मग नेक्स्ट इयर काय झालं, की हा प्रकार बऱ्याच मुलांच्या लक्षात आला. तर माझ्याकडे पुन्हा सांगतो जाधव नावाचा एक स्टुडंट होता. ओके. रिझल्ट लागायच्या अगोदर त्यानं कॉलेजमधून बायोलॉजी विषय कॅन्सल करून घेतला. बायोलॉजी ऐवजी त्याला कुठलातरी वेगळा सब्जेक्ट पाहिजे होता. कॉलेजवाले इझिली देत नव्हते. तिथं भांडण केलं त्यांनी, की नाही आम्हाला बायो पाहिजेच. कारण हे माहिती होतं. पण त्यानंतर काय झालं, की सीईटी सेलनं हा प्रकारच कॅन्सल केला आणि हे 2च ग्रुप ठेवले. आता नाही का 2च ग्रुपच्या एक्झाम होतात. मग ते जाधवनं पुन्हा गेला कॉलेजमध्ये आणि बायो आता नको म्हणला मला. पुन्हा प्रॉब्लेम. मुद्दा यातला असा आहे, की निदान यावर्षी ना हजारो मुलांचं नुकसान झालंय. सीईटी सेलकडून कोणत्या गोष्टी अपेक्षित आहेत? तुम्हाला पण एखादी गोष्ट वाटली तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मला 2 गोष्टी अपेक्षित आहेत. तुम्ही आम्हाला 24, 25, 26 आय थिंक काहीतरी हे 3 दिवस आन्सर की आमची ओपन केले होते. काहींनी डाउनलोड केली, काहींनी केली नाही. त्यांचं काय? त्यांनी मार्क्स काउंट केले होते. आता त्यांच्याकडे पुरावा नाहीये. मग काय करायचं? मग का तुमच्याकडे नाही आहे का ते पी-डी-एफ? आहे ना. तुमच्या सीईटी सेल का नसणार आहे? असणार आहे. दुसरी गोष्ट, मार्क्स आम्हीच काउंट करतोय. त्यामुळे पालक काय करतोय? पालक काही वेळेस फसवला जाऊ शकतो मुलांकडून, की कमी मार्क आहेत, पण जास्त मार्क पडले तसं मुलगा सांगू शकतो. मग सीईटी सेलनं द्यावे ना आम्हाला टोटल मार्कांचे ॲडिशन करून. ओके. बरं 8-8, 10-10, 12-12 बोनस मार्क तुम्ही वाटलेत लक्षात घ्या. आता ॲक्चुअली मला सांगा ह्या आत्ताच्या एआयच्या काळामध्ये एवढं का चेंज होऊ शकत नाही का? मग ही पहिली रिक्वायरमेंट आहे, की तुम्ही आम्हाला आमचे मार्क्स सांगा किती होते ते. आणि आम्ही जी शिफ्ट दिली त्या शिफ्टच्या टॉपरचे मार्क्स तर कळाले पाहिजेत ना. बरोबर आहे की नाही सांगा बघू? टॉपरचे मार्क्स समजलेच पाहिजेत. मग त्यानुसार थोडा तरी अंदाज येईल, की बाबा टॉपर्स एवढा हायर आहे, मग ठीक आहे. पण तसं पण नाही रे. टॉपरच्या मार्कावर पण एवढा फरक पडत नाहीये. किती मुलं त्या बॅचला तुमच्या पुढे होती हेच इम्पोर्टंट आहे. मग इथं थोडं तरी ना म्हणतो ना आपण याच्यात ना एक पारदर्शकता आली पाहिजे. तर ठीक आहे. नाहीतर मुलांचा एक्झामवर विश्वासच राहणार नाही. की आम्ही पेपर किंवा मुलं पालकांना फसवतील पण नाही मी दिला होता पेपर चांगला. नाही काय झालं कुणास ठाऊक असं पण होऊ शकतं. बरं आता महत्वाचं काय मी तुम्हाला सांगतो. अशा वेळेस माझी एक रिक्वेस्ट काय बघा, की जेन्युइन ज्याच्या मिस्टेक्स आहेत म्हणजे 150 ज्यांच्याकडे पी पण आहे त्यांची. मार्क्स 150च्या पुढे जातायत आणि पर्सेंटेज 30 आणि 40 असतील ना, ॲट एनी कॉस्ट यांनी ना पुढचं पाऊल उचललं पाहिजे. सीईटी सेलच्या विरोधात कंप्लेंट केली पाहिजे.
अशा कंप्लेंट असतील तर सगळ्यांचा सपोर्ट मिळेल. पण या स्टेजला मुलांकडे पुरावे नाहीयेत ही पण वस्तुस्थिती आहे. मुलं बोलतायत, की माझा स्कोर आहे. पण तुम्ही पी-डी-एफ दाखवत नाहीये. डाउनलोड करायची राहिली. त्यावेळेस ते लक्षातच आलं नाही. मग म्हणतो ना पुढच्याच ठेच मागचा शहाणा. तसं नेक्स्ट इयरच्या मुलांसाठी आम्ही गाईड करू. पण आता काय महत्वाचं आहे, आहे तो रिझल्ट तात्पुरता तरी एक्सेप्ट करून पुढच्या गोष्टीकडे गेलं पाहिजे. मग तुमचं रजिस्ट्रेशन आलं, डॉक्युमेंटेशन झाले की नाही अजून ते महत्वाचे आहेत. कॉलेजची लिस्ट बनवणं आलं. या सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्या बाळांनो. या गोंधळात तिकडे दुर्लक्ष व्हायला नको. तुम्हाला सांगताना आणखीन अतिशय आनंद होतोय कोणत्या गोष्टीचा? माझ्याकडे आज 2-3 माझ्या ऑफलाईनच्या स्टुडंट मुली मला त्या भेटायला पालकांबरोबर आल्या होत्या आणि त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली, की ती पालकांची परिस्थिती त्याच्यानुसार टी-एफ-डब्ल्यू थ्रू ॲडमिशन मिळतंय. तर त्यांनी पुणे युनिव्हर्सिटीचा हट्ट सोडून दिलाय. या विषयावर सेपरेट व्हिडिओ मला बनवावा लागेल. युनिव्हर्सिटी किती मॅटर करतायत. ओके, कॉलेज किती महत्वाचं ठरतंय. या सगळ्या गोष्टीवर सेपरेटली मी व्हिडिओ बनवेन. पण आता माझी इच्छा आहे, की ज्याने खरोखर प्रामाणिकपणे अभ्यास केला. तुमची काहीही चूक नाही. तुम्हाला काहीही घाबरायची गरज नाहीये. कुणाचेही पर्सेंटाइल विनाकारण डाउन होणार नाहीये. तुमचं मनापासून अभिनंदन. तुम्ही एवढं मन लावून प्रयत्न करून एवढे मार्क मिळवलेत ना, पण याच्यापुढे आयुष्याची एक वेगळीच लढाई सुरू राहणार आहे. ते तुम्हाला लढायचं आहे. रोज लढाई असणार. रोज वेगळ्या अडचणी येणार. फक्त मार्क काढायचं हेच तर आयुष्य आहे. ओके. बरं मग या व्हिडिओमध्ये मला काय सांगायचं होतं, की तणाव, टेन्शन या गोष्टीतून बाहेर पडून अभ्यासाला सुरुवात करा. माझ्याकडे काल एक स्टुडंट आली होती. तुम्हाला मगाशी बोललो तसं. मी तिला फक्त सिंपल साइन सी प्लस साइन डीचा फॉर्म्युला विचारला. आता पडलेत की 97 पर्सेंटाइल. पण साइन सी प्लस साइन डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युला आला नाही. गडबडली. हुशार स्टुडंट आहे मला माहिती आहे करेल. अरे पण रिवाईज केलं तर होईल ना. एक लक्षात घ्या, थोडंसं काय होणार आहे, तुम्ही 2 वर्ष ना काय म्हणतात ते डमी कॉलेज केलं. अकॅडमीमध्ये तुम्ही होता, कॉलेजला गेलाच नाही. ओके, त्यामुळे तुम्हाला ती सवय नसणार. आता प्रॅक्टिकल्स, लेक्चर्स अटेंड करावी लागणार आहेत, काही समजलं नाही तरी. तर त्याच्यामुळं काय मुद्दा आहे, की तुम्ही जरा थोडं तरी अभ्यासाला सुरुवात करा. ठीक आहे मग, थोडंसं रिलॅक्स व्हा, मन शांत ठेवा, तणावात जास्त राहू नका. खरोखर पुरावे असतील तर पुढचं पाऊल उचलून सी-ई-टी कोर्टात तक्रार कंप्लीट केली पाहिजे लक्षात घ्या. आणि या गोष्टी सांगतोय आणि हा व्हिडिओ माझा थांबवतोय इथे मी. ऑल द बेस्ट.